नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे ज्यांना जमत नाही, श्रावण महिन्यामध्ये ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे परंतु आपल्या काही कारणामुळे ते जमत नाही, तर त्यांनी घाबरून न जाता फक्त एकच सेवा करायची आहे, ती म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण। या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे। अगदी साधी सोपी सेवा आहे। नियम अटी अतिशय कमी आणि फळ मात्र तुम्हाला 100 पटीने या पारायणामुळे मिळते। तर आपल्याला सर्वांनाच इच्छा असते किंवा आपण कोणाचं तरी ऐकतो आणि गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते। आणि आपलं होतं काय की आपण जेव्हा संकल्प करायला विचार करतो त्यावेळेला काही ना काहीतरी अडचण येते आणि आपलं गुरुचरित्र पारायण करण्याचं राहून जातं। तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण। संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाचे अध्याय 1 ते 7 अध्याय फक्त आहेत आणि ते वाचण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही। 30 ते 35 मिनिटे, जास्तीत जास्त 40 मिनिटे लागू शकतात। आणि हे पारायण कधीही कोणत्याही वेळेला आपण करू शकतो। गुरुवार शुक्रवार कोणत्याही दिवशी तुम्ही संकल्प करून हे पारायण करायला सुरुवात करायची आहे। आणि हे पारायण केल्यामुळे म्हणजे गुरुचरित्रामध्ये जे काही अध्याय दिलेले आहेत त्याचाच पूर्ण सारांश या पारायणामध्ये दिलेला आहे। त्याचप्रमाणे नियम आणि अटी जास्त काही नाही आहेत या पारायणामध्ये। आपल्याला फक्त सुरुवात करायची आहे आणि श्रावण महिन्यामध्ये फक्त तुम्ही 1 दिवसाचे हे पारायण करू शकता। तुम्हाला जर जमत असेल तर फक्त 1 दिवसाचे करा, तुम्हाला जर वाटलं तर 11 दिवसाचे करा। 11 दिवसाचे पारायण पूर्ण करायचे म्हणून पोथीमध्ये दिलेलं आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही 11 दिवसाचे करा किंवा 7 दिवसाचे करायचे असेल तर 7 दिवसाचे करा, पण एका बैठकीमध्ये बसून तुम्हाला ही संपूर्ण पोथी वाचायची आहे। 30 ते 40 मिनिटांमध्ये होऊन जातं। आता नियमांचं विचाराल तर फक्त आपल्याला कांदा लसूण वर्ज्य जेवण खायचं आहे, म्हणजे साधं सात्विक जेवण खायचं आहे। 7 दिवसाचं जर तुम्ही करत असेल तर तुम्हाला ते पाळायचं आहे। ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मांसाहार कटाक्षाने पाळायचा आहे। एवढेच मेन नियम आहेत। आता या पारायणामध्ये आपल्याला पूजा मांडणी करण्याची काहीही गरज नाही आहे। तरीही तुम्हाला जर मनापासून वाटत असेल तर तुम्ही छोटीशी पूजा मांडणी करू शकता आणि स्वामींचा फोटो घ्या किंवा दत्तगुरूंचा फोटो घ्या, मूर्ती घ्या, त्याला अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही तिथे पूजा मांडणी करा। पण त्या अगोदर आपल्याला गणेशांची स्थापना करून घ्यायची आणि नंतर आपल्याला बाकीची पूजा करून घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे, अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमी नियमांसह। जर कुणाला जमत नसतील तर त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त पारायण आहे, पण या पारायणाचं जे फळ आहे ते मात्र खूप मोठं आहे। आणि जर तुम्ही 7 दिवसांचे केले असेल पारायण किंवा 11 दिवसांचे केले असेल तर 11 दिवसांच्या पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला या ग्रंथाची पोथी भेट म्हणून सुवासिनींना द्यायची आहे। 7 सुवासिनी बोलवा, 5 सुवासिनी बोलवा किंवा 11 सुवासिनींना आपण हळदी कुंकू लावून या ग्रंथाची एक प्रत आपल्याला भेट म्हणून द्यायची आहे। आता हे पारायण आपल्याला कधी वाचायचं आहे तर आपल्याला सकाळची वेळ सर्वात उत्तम आहे। तुमचा जर वेळ नसेल सकाळचा तर तुम्ही संध्याकाळी वाचू शकता। फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आहे, कोणतीच सेवा करायची नाही आहे या वेळेमध्ये। बाकी तुम्हाला दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेला तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करू शकता। आणि जर कोणाची जास्तच अडचण असेल तर त्यांनी फक्त 1 दिवसाचं हे पारायण केलं तरी चालणार आहे। एका दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय मोठं फळ मिळणार आहे आणि अतिशय साधं सोपं पारायण असल्यामुळे कोणीही सहज करू शकेल असं हे पारायण आहे। आणि तुम्हाला पर्याय म्हणून गुरुचरित्र जर जमत नसेल तर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्राचं 7 दिवसाचं, 11 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे पारायण करायचं आहे। आणि विश्वास ठेवा, या पारायणामुळे कितीतरी लोकांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत। ज्यांना मूल होत नाही आहे त्यांना मूल झालेलं आहे, बाळ झालेलं आहे। ज्यांच्या घरामध्ये पैशांचे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम दूर झालेले आहेत। ज्यांना नोकरीमध्ये अतिशय कमी पगार आहे किंवा नोकरीमध्ये बढती मिळत नव्हती त्यांचे सुद्धा प्रॉब्लेम या पारायणामुळे दूर झालेले आहेत। त्याचप्रमाणे हे पारायण आपण जर वाचले नाही तर फक्त श्रवण जरी केले तरीसुद्धा त्याचं फळ आपल्याला तेवढंच मिळत असतं। म्हणजेच तुम्ही जर फक्त ऐकलं तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला तेवढंच मिळणार आहे। इतकं साधं सोपं पारायण आहे, पण पारायण आपल्याला अतिशय श्रद्धेने पूर्ण करायचं आहे, तरच तुम्हाला या पारायणाचे फळ मिळणार आहे। आणि गुरुचरित्र केल्याचे समाधानसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार आहे हे पारायण केल्यामुळे। आणि तुम्हाला खरंच हा पर्यायी उपाय आहे
आणि श्रद्धेने हे पारायण पूर्ण केले तर आपल्या इच्छासुद्धा पूर्ण होणार आहेत. म्हणून सर्वांनी हे पारायण करा. ज्यांना गुरुचरित्र जमत नाही त्यांनी हे पारायण केलं तरी चालेल. आणि यासाठी आपल्याला उपवास वगैरे काही करण्याची गरज नाही आहे. जास्त नियम अटी पाळण्याची काहीही गरज नाही आहे. ब्रह्मचर्याचं पालन आणि मांसाहार हे 2 नियम पाळा. तुम्हाला झोपण्यासाठी चटईवरती घोंगडीवरती वगैरे नाही झोपलात तरीसुद्धा तुम्हाला बेडवरती तुम्ही नवीन चादर टाकून किंवा बेडशीट टाकून त्यावरती झोपलात तरीही सुद्धा चालणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याबद्दल आणि त्याचे नियम आणि अटी मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.